सरकार करायचं असेल तर स्वतःहून सत्तेवरती त्या ठिकाणी बसलं पाहिजे। आज असणारे ओबीसीचे दोन मोठे घटक, एक धनगर हक्क समाजातला असणारा ओबीसीतला मोठा घटक आणि बंजारातला असणारा सगळ्यात मोठा घटक। ओबीसीचा लढा लढण्याच्या ऐवजी ओबीसीचा लढा लढण्याच्या ऐवजी आज त्यांचा लढा आदिवासींच्या विरोधात आहे आपल्याला दिसतोय। मागण्या कदाचित न्याय असतील, पण 86 ट्रायबल खासदार आणि 27 आमदार महाराष्ट्रातले, धनगरांनाही सांगतो आणि बंजारांनाही सांगतो, तुमचा लढा ते कधी यशस्वी होऊ देणार नाहीत। यशस्वी कधी होऊ देणार नाहीत। एकदा धनगरांचा निर्णय घेण्याचं सरकारने ठरवलं, हे सगळे आदिवासी खासदार आदिवासी आमदार एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही निर्णय तर घ्या, आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या। आणि 26 आमदार हे सरकार खालचं पाडू शकतात आणि 86 खासदार वरचं सरकार पाडू शकतात। सरकार पाडण्याची ताकद त्यांच्याकडे असेल तर न्याय कुठून मिळणार? म्याटकर धनगर आणि बंजारा या दोघांना असणारा आरक्षणाचा लढा आहे, तो आदिवासींमधून मिळाला काय की ओबीसी मधून मिळाला काय फरक काहीच पडत नाही। त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे। बाजूचा असणारा तेलंगणा हे राज्य आहे, तेलंगणाच्या राज्याने ओबीसीचं आरक्षण किती टक्के केलं? किती टक्के केलं? 62% घेऊन गेलेत। कदाचित हा अधिकार एससी आणि एसटी ला जर असता तर त्यांनी असताना या देशामध्ये रान पेटवलं असतं, जाळपोळ केली असती, लूटमार केली असती, आमदार खासदाराला मारलं असतं आणि सरळ सांगितलं आम्हाला 15% नको, आम्हाला 25% पाहिजेत। पण घटनेमध्येच असल्यामुळे तुमच्या संख्येप्रमाणेच मिळेल, त्याच्या बाहेर तुम्हाला मिळणार नाही। बंजारा असेल, धनगर हटकर असेल, याला आव्हान आहे, जरांगेला बाजूला ठेवा, देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये बसा आणि देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर हे 27%चं 62% करू शकता की नाही याचं फक्त उत्तर स्वतःलाच द्या। 62% करू शकता की न करू शकता? आज शिक्षणातलं आरक्षण जे आहे हे संपलेलं आहे। नोकऱ्यांमधलं आरक्षण संपलेलं आहे, कारण शिक्षण क्षेत्रातलं खाजगीकरण झालेलं आहे। नोकऱ्यांमधलं कॉन्ट्रॅक्ट वरती त्या ठिकाणी गेलेलं आहे। आता जे आरक्षण राहिलेलं आहे ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथलंच राहिलेलं आहे।
शिक्षणातलं आरक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर ओबीसीने सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे, हे लक्षात घ्या. तरच इथला बदल होऊ शकतो, नाही तर अजिबात बदल होणार नाही. हा जो निजामी मराठा सत्तेवरती बसलेला आहे त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे? अजिबात इतिहास माहिती नाही. दिल्लीच्या तख्ताशी पेशवाईची किती वेळा लढाई झाली? किती वेळा झाली? हा इतिहास आपल्याला कोणी सांगणार नाही. 3 वेळा झाली आणि 3 वेळा मांडवली काय झाली तर दिल्लीच्या तख्तावरती आम्ही बसणार नाही, तर दिल्लीचं तख्त आम्ही सांभाळू, पण वसुली करण्याचं राज्य हे आम्हाला मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे? त्या मानसिकता कुठली आहे? आता ईस्ट इंडिया कंपनीची मानसिकता असेल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार? वसुलीची मानसिकता असेल तर ओबीसीला न्याय कुठून मिळणार? तर वसुलीचं जे आहे ओबीसीतलं सुद्धा जे आहे ते काढून घ्या, कारण का वसूल करायचं आहे. आणि म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणत असत की इतिहास हा आपला मार्गदर्शन असतो आणि जो इतिहास ओळखतो, इतिहासाला समजतो, तोच नवा इतिहास या ठिकाणी घडू शकतो, हे आपण लक्षात घ्या. इथे नवा इतिहास आपल्याला घडवायचा आहे. नवा इतिहास काय घडवायचा आहे? हाकेने सांगितल्याप्रमाणे इथला लोहारातला असेल, कुंभारातला असेल, नाव्यामधला असेल, हा आमदार झाला पाहिजे. पण आजही आपण बघितलं तर धनगरामधला असेल, माळ्यांमधला असेल, हा असताना खासदार झालेला नाही, अशी असणारी परिस्थिती. फक्त छगन भुजबळ एकदा सोडले तर उरलेलं नाही. आणि म्हणून आपण आपली असणारी मानसिकता ही बदलली पाहिजे. ओबीसीने आपली असणारी मानसिकता ही बदलली पाहिजे. धर्माच्या नावाखाली आज भारतीय जनता पक्ष काय म्हणताय की धर्म संकट मध्ये आला, हिंदू संकटात आलाय. अरे भोसडीच्या सत्ता तुमची आहे ना रे. आणि कुठं संकटात आलंय? आणि खाली बसलेला ओबीसी येड्यासारखा टाळ्या वाजवत बसतोय की संकटात आलोय. अरे तू काय मुसलमान होणार आहेस का रे? तू काय ख्रिश्चन होणार आहेस का? तू जोपर्यंत ख्रिश्चन होत नाही, जोपर्यंत मुसलमान होत नाही, तोपर्यंत असणारा धर्म कुठं संकटात आलेला आहे? धर्म संकटात आलेला नाही, तुझं आरक्षण संकटात आलेलं आहे, हे लक्षात घे. एका मुसलमानाला पकडायचं, कुडाळीने तलवारीने त्याचे एवढे तुकडे 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 करायचे की खेमा करून टाकायचा आणि त्याचा व्हिडिओ काढायचा आणि दाखवून द्यायचा. आणि मग आपल्याला असं वाटतं काय मुसलमानाला मारलं. अरे एक मुसलमान मेलाय, उरलेले सगळे जिवंत आहेत ना.
एक मुसलमान